मम्मी भूक लागल्या काय तू कर की ग. मग काय, आईनं काय तर केलंच पाहिजे. कोबी चिरत बसले होते पोरांचा अभ्यास घेत घेत, आणि त्या कोबी आणि चपातीचा बेत केला होता. पण असं काय तर ना नवीन करायचं असं डोक्यात शिरलं, म्हणून कणिक मळायला घेतली लगेच. कारण की कोबी चिरून झालता, कोबीची भाजी झणझणीत करायची आणि त्याच्याबरोबर चपाती करायच्या गुबगुबीत. पण असं न करता मी केले आज मोमोज. तर असा छान ट्विस्ट दिला आहे चपातीला आणि कोबीच्या भाजीला. दोन्हीसुद्धा एकत्र खायचे असेल तर अशा पद्धतीने मोमोज एकदा तयार करून बघा बरं का. मुलांना मोमोज, पिझ्झा, पास्ता अशा घरच्या घरी करून दिलं ना पटापटा खातात बरं का. आणि ते अजिबात ना कंटाळा करत नाहीत खायला. आणि त्यांना एखादं काम सांगितलं का नाही ह्यातलं कट करून दे वगैरे, लगेच कट करून देणार बरं का आवडीनं. असे पदार्थ कसे काय त्यांना जातात मला तेच काय कळत नाही. रेगुलरची भाजी चपाती आहे ना ओढून ओढून खायला द्यावी लागते, पण हे आहे ते मोमोज काय आहे हो, फक्त कोबीची भाजी आणि आपण मैद्याचं पीठ असते म्हणून स्टफिंग वगैरे करून ते दिलं जातं. पण मी काय नाही, गव्हाच्या पिठाचं जे चपाती करण्यासाठी पीठ होतं ना त्याचाच वापर करून ना हे मोमोज तयार केले आहेत. चांगलं ना मोठ्या फ्लेमवर आहेत ना, शिमला मिरची, कोबी, कांदा 2 मिडियम साईजचे, मिरची घातली आहे. आणि ज्या असतील नसतील त्या भाज्या ह्यामध्ये ॲड करायच्या. गाजर असेल तर तुम्ही गाजर घालू शकता, नंतर आपले स्वीटकॉर्न घालू शकता. जे घरामध्ये होतं अवेलेबल त्या भाज्या ॲड केल्या आहेत. कोबी मात्र भरपूर आहे, भाजी करण्यासाठी हा कोबीचा वापर करणार होते, पण इथं नाही मोमोज करणार होते म्हणून सगळाच कोबी ॲड केला आहे. चिली फ्लेक्स घातलं, ऑर्गॅन घातलं आणि मिरी पूड घातली. मग काय लगेचच करायला घेतलं. आणि ही करताना तर आमची मुलं इतकी लुडबुड करतात, अजिबात किचनमध्ये फिरकणार नाहीत. पण असं काय तर पिझ्झा, पास्ता, मॅगी आणि हा मोमोज हे चारही पदार्थ करताना ना अगदी मांजरं कशी पायाला कसं लुडबुड लुडबुड करत असतात ना मालकिनीच्या दूध पिण्यासाठी, तसंच ना हे करण्यासाठी ना लुडबुड करत होते. तर अशा पद्धतीने मी एक एक करून मोमोजचा आकार करत होते. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही आकार केले तरी चालतात. तर मुलांना इथं शिकवायचं काम चालू होतं तर माझा मुलगा करायला घेतला आहे. त्याला तिच्या बहिणीने केलेलं बघून अजिबात बघवलं नाही. तुमच्या घरामध्ये पण असं आहेत का, थोरल्यानं केलं की धाकट्याला लगेचच करू वाटतं, एकदम पित्त खवळतं त्यांचं. तर असं काही त्याला जमलं नाही आणि असं काही तर तो करत बसला होता. असं वाटून लावायचं काम करत असतो. मुलगीनं थोडेसे केलेत, मी थोडेसे केलेत, करायचा प्रयत्न केला आहे तिनं. आणि गव्हाच्या पिठामध्ये मुळं असल्यामुळे हेल्दी असे मोमोज तयार झाले आहेत. जो कुठलाही सॉस वगैरे घातला नाही, रेग्युलर असे चिली फ्लेक्स, ऑर्गॅन आणि हे घातलं आहे फक्त मिरी पूड एवढे घातलं आहे. मिरची आहे ते आपल्या आवडीनुसार घालायची. एक 10 ते 15 मिनटं आपण हे वाफवून घ्यायचं, जसं मोदकला वाफवून घेतो तसंच. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे भाजी चपातीचं नियोजन असल्यामुळे मी पिझ्झा सॉस केला नाही. हे फक्त पास्ता सॉस किंवा टोमॅटो सॉस किंवा आपला ह्याचा सॉस असतो ना शेजवान सॉस, त्याच्याबरोबर खाल्लं तरीसुद्धा खूप छान टेस्टी लागतात. चपाती भाजीला मोड दिला आहे. मोमोज तयार केलेत मस्त असे. धन्यवाद.